कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. महाड शहरात सोमनाथ ओझरडे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून ओझरडे यांना तडीपार करा अशी जोरदार मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येते. युवासेना पदाधिकारी विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी ओझरडे यांनी केल्यानंतर हा वाद चिघळलाय. स्थानिक शिवसैनिकांनी ओझरडे यांच्यावर महिलांविषयी असभ्य वर्तन आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचे आरोप करत त्यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई व्हावी अशी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर महाडमध्ये निषेधाचा सूर अधिक तीव्र झाला असून ओझरडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पुढे येते. दरम्यान पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवत असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मागणी आहे या ठिकाणी सांगेन, जो ओझरडेला काय अधिकार आहे विकास गोगावलेंना या ठिकाणी तडीपार करण्याचा. जो ओझरडे महिलांची छेडछाड करतो, जो ओझरडे महिला आंघोळ करत असताना त्यांची कृत्य करतो, अशा ओझरडेला तडीपार करावं अशा प्रकारची आमची शिवसैनिकाची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि ओझरडेला या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधून तडीपार करावं. आम्ही सर्व शिवसैनिक मिळून त्या ओझरडेचा निषेधच करत आहोत, कारण त्याला कुठलाही अधिकार मिळत नाही आहे आमच्या विकास शेठवरती बोलण्याचा. मेन म्हणजे तो स्वतःच महिलांच्या बाबतीत इतकं वाईट त्यांनी कृत्य केलेलं आहे, त्याच्यामधून तो जर तडीपार झालेला असेल तर त्याचा हक्क काय बनतो आमच्या विकास शेठबद्दल बोलायचा. स्वतः जर एवढ्या खालच्या थराला पोचलेला माणूस याच्याबद्दल कुठल्याही आपल्या शिवसैनिकांनीच नाही कुठल्याही संपूर्ण जनतेने त्याचाच खरा निषेध करायला हवा आहे.